तो BBA ITI आपल्या ITIच्या दुसऱ्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत. कसं वाचलं पहिलं लेक्चर? तुम्ही थोडेसे शेअर करत नाहीत, आपले स्टेटस ठेवा लेक्चर, कारण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा. चांगला रिस्पॉन्स आहे तुमचा, खूप खूप छान छान कमेंट्स आहेत. नक्कीच मला त्यामुळे आणखीन जास्त एनर्जी आलेली आहे शिकवायला. तर आज आपण काल ओहमचा बघितला होता. ओहमचा सिद्धांत काय सांगतो रे? V = IR. बरोबर आहे का? फी म्हणजे काय रे? व्होल्टेज आहे. फी म्हणजे काय आहे? व्होल्टेज आहे, म्हणजेच विद्युत दाब आहे. आय म्हणजे काय आहे रे? करंट आहे. करंट म्हणजेच काय? विद्युत प्रवाह आहे. बरोबर आहे का? आणि आर म्हणजे काय आहे? रेजिस्टन्स आहे. काय आहे? रेजिस्टन्स. बघा इंग्लिश मधनं पण लिहितात. बघा बाळांनो, आपल्याला बघायचंय की व्होल्टेज, करंट, बरोबर आहे का? हे काय आहेत रे? स्रोत आहेत. हे काय आहेत? सोर्सेस आहेत, स्रोत आहेत. बरोबर आहे का? एनर्जी सोर्सेस. बरोबर आहे का? म्हणजे सप्लायचे दोन सोर्सेस आहेत. मग आपल्या मागे दोन एनर्जीचे सोर्सेस आहेत. बरोबर आहे का? दोन एनर्जीचे सोर्सेस आहेत. बरोबर आहे का? सोर्सेस, स्रोत. काय म्हणायचं? स्रोत. इलेक्ट्रिकलचे दोन स्रोत आहेत. इलेक्ट्रिकलचे स्रोत. बरोबर आहे का? इलेक्ट्रिकलचे स्रोत कोणकोणते आहेत रे स्रोत? एक पहिला आहे करंट, म्हणजे स्रोतांचे प्रकार. बरोबर आहे का? स्रोतांचे प्रकार किती आहेत रे? दोन आहेत. स्रोताचे प्रकार किती आहेत? दोन आहेत. मग काय झाला रे? एक करंट झाला आणि दुसरं काय स्रोत आहे? व्होल्टेज. बरोबर आहे का रे बाळांनो? ह्याला कशाने नामकरण करतात? आय ने, ह्याला व्ही ने. आणि ह्याचं एकक काय आहे रे? एम्पियर. म्हणजे त्याला आपण एम्पियरने दाखवतो. आणि ह्याचं काय आहे? व्होल्टेज. ह्याचं एकक काय आहे? व्होल्टेजच आहे. ह्याला कशाने दर्शवतो? व्हीने. त्या एककाला म्हणजे जे एकक आहे त्याला कशाने दर्शवतो? व्होल्टेजने. बरोबर आहे का? आता स्रोत आहेत. आता स्रोतामध्ये दोन, म्हणजे बघा स्रोताचे प्रकार. स्रोतामध्ये दोन टाईप झाले, करंट आणि व्होल्टेज. बरोबर आहे का? करंट आणि व्होल्टेज स्रोताचे टाईप. काय झाला? करंट सोर्स, करंटचा स्रोत आणि व्होल्टेजचा स्रोत. आता हे करंट स्रोत आणि व्होल्टेज सोर्स कोणत्या ह्याने दाखवतात रे? बघा ह्याला दाखवतात अशी एक उभी रेस काढली आणि असं केलं की हा जो इंडिकेशन झालं ते काय झालं रे? डीसी सप्लायचं. म्हणजे आपल्याकडे जो डायरेक्ट म्हणजे स्थिर सप्लाय. डायरेक्ट म्हणजे काय रे? स्थिर जी स्रोत आहे, स्थिर स्रोत. जर स्थिर स्रोत, बरोबर आहे का? डीसी सप्लाय, डीसी सोर्स आपण काय म्हणतात? डीसी स्रोत. डीसी स्रोतला जर करंट जर दाखवायचा असेल, करंटचा स्रोत दाखवायचा असेल तर डीसी स्रोत, डीसीचा कसा दाखवतात? डीसीचा कसा दाखवतात? असा. आणि जर करंट एसीचा दाखवायचा असेल, बघा करंट जर एसीचा दाखवायचा असेल तर तो कसा दाखवतात रे? सप्लाय कसा दाखवतात? तुमच्या घरामधला सप्लाय आहे हा, कळतंय का रे? ए बाळा, कळतंय का? घरामधला सप्लाय एसी कसा दाखवतात? असा. म्हणजे हा एसीचा स्रोत, जो करंट स्रोत आहे एसीचा, तो असा दाखवतात. बरोबर आहे का? कधी कधी तुम्हाला चिन्ह पण विचारतात, त्यामुळे हे लक्षात ठेवणं तुमच्या भरपूर इम्पॉर्टंट आहे. बघा आता दुसरा जो आहे व्होल्टेज स्रोत, हा डीसी मध्ये कसा दाखवतात? बघा 1 आणि 2. मग तुम्ही काय करता रे? जी मोठी लाईन आहे ना त्याला म्हणतात पॉझिटिव्ह, आणि जी छोटी लाईन आहे ना त्याला म्हणतात निगेटिव्ह. म्हणजे डीसी व्होल्टेज. बरोबर आहे का? ह्याला काय म्हणतात? डीसी. हा व्होल्टेज कोणत्या सप्लायचा आहे रे? डीसी. आता एसीचा व्होल्टेज कसं दाखवतात रे? एसीचं व्होल्टेज डायरेक्ट असं. कसं? डायरेक्ट असं. आणि करंट बघा असं दाखवतात. आणि व्होल्टेज कसं दाखवतात? व्होल्टेजचा स्रोत जो आहे तो असा दाखवतात एसीचा. डीसीचा असा दाखवतात. डीसीचा करंट असा दाखवतात. एसीचा असा दाखवतात. कळालं? दोन स्रोत असतात. कळालं? व्होल्टेज आणि करंट. आपल्याला त्याला इनडेप्थ मध्ये जायची गरज नाही. आपल्याला आयटीआयला काय लागतं, बरोबर आहे का? आणि आपल्याला स्रोत परत ह्याच्या प्रॉपर्टी पण करायच्या. त्याच्या आधी आपण ओहम्स लॉ शिकलो, त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट असतात. हे तुम्हाला कळालं?
आता मला सांगा रे, मला सांगा आपण ह्याच्यावर एक उदाहरण घेणार आहोत, ह्याच्यामध्ये उदाहरणं घेणार आहोत. बघा मला सांगा रे व्होल्टेज, बघा मला करंट सांगा रे, काय रे करंट इज इक्वल टू, करंट इथं ठेवला बघा, करंट इकडे ठेवला, मग इकडं रेजिस्टन्स गुणाकारात, इकडे गेल्यावर काय होईल रे भागाकारात, विद्युत दाब भागिले त्याला अडवणारा म्हणजे रेजिस्टन्स, काय रेजिस्टन्स, बरोबर आहे का. मला सांगा रे रेजिस्टन्सची डेफिनेशन काय आहे, बरोबर हा काय रेजिस्टन्स काय रे, अशी एखाद्या वस्तूची प्रॉपर्टी, बरोबर आहे का, एखाद्या वस्तूची अशी प्रॉपर्टी जी की करंटला काय करते अडवते, त्या प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, त्या प्रॉपर्टी त्या गुणधर्माला, त्या मटेरियलच्या गुणधर्माला काय म्हणायचं रेजिस्टन्स. मटेरियलचा असा गुणधर्म जो की करंट वाहून नेण्यास अडवतो, करंट वाहून नेण्यास जो मटेरियलचा गुणधर्म अडवतो त्याला म्हणतात रेजिस्टन्स. तो दाखवला जातो आर ने, मी तुम्हाला काल सांगितलं आर ने. त्याचं काय युनिट काय रे, त्याला एकक काय युनिट किंवा एकक काय एकक, तुम्हाला काय म्हणतात युनिट, कधी कधी विचारतात युनिट काय आहे रेजिस्टन्सचं, काय ओहम, ओहम बरोबर आहे का, बरोबर आहे का, त्याला म्हणतात ओहम, बरोबर आहे का. बघा दुसरा रेजिस्टन्स झाला, बरोबर आहे का, ह्याचं एकक ह्याला दर्शवतात कसं रे असं, बरोबर आहे का, रेजिस्टन्स असं. आता मला सांगा रे रेजिस्टन्स, बरोबर आहे का, रेजिस्टन्स. आता जर रेजिस्टन्स जास्त असला, मला सांगा रे रेजिस्टन्स जास्त असला, तुम्ही म्हणजे काय रे, मी म्हणू का रे तुमची गाडी इथनं येते, बरोबर आहे का, मोटरसायकल आहे माझी, बरोबर आहे का, मोटरसायकल हा बुलेट आहे सपोज, बुलेट आहे, इथं आली, इथं एक तुम्ही काय आला की काय लागलं रे, तुम्हाला काय लागलं स्पीड ब्रेकर लागला, स्पीड ब्रेकर झाला लागला, तुम्ही इथनं फास्ट आला, स्पीड ब्रेकर आला की तुम्ही काय करता स्पीड कमी करता, म्हणजे तुमच्या गतीला तुम्ही काय करता अपोज करता, म्हणजे कमी करता, ब्रेक लावता, मग नंतर स्पीड ब्रेकर आला की परत फास्ट पळता, परत स्पीड ब्रेकर लावता, म्हणजे तुमची गती काय होती रे. तुम्हाला इथं बघा, तुम्ही इथनं इथं, आता इथं स्पीड ब्रेकर नाही, ही एक रस्ता ही आणि ही दोन रस्ता आहे. बघा मला सांगा रे स्पीड ब्रेकर जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला इथं पोहोचायला 10 मिनिटं लागतात, आणि जेव्हा स्पीड ब्रेकर नसेल ह्याच गाडीने किती लागतात रे, तेवढ्या स्पीडने 5 मिनिट लागतात. म्हणजे काय झालं रे, काय झालं रे, काय झालं तुम्ही मला सांगा रे, काय झालं, तुमच्या जी स्पीड होती त्याच्यामध्ये काय झालं, कमी आला, काय झालं कमी आला, बरोबर आहे का. तसं रेजिस्टन्सच्या इलेक्ट्रिकलच्या भाषेत पण जसं आहे, आपल्याला दिसत नाही बाळांनो, आपली जी इलेक्ट्रिकलची पूर्ण सिस्टीम आहे ना ती आपल्याला दिसत नाही, पण त्यामध्ये भरपूर जादू आहे, शिकण्यासारखं भरपूर आहे, त्यामुळं खूप मजा येते, खूप मजा येते. बघा रेजिस्टन्सचं पण तसंच आहे. स्रोत झाले रेजिस्टन्सवर मला का बोलायचंय, कारण रेजिस्टन्स आपण समप्रमाणात करत समांतर प्रमाणात काढतो, म्हणजे सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये, बरोबर आहे का, समप्रमाणात समांतर, बरोबर आहे का, आणि एका रेषेत, बरोबर आहे का. आता मला सांगा रे रेजिस्टन्स, बरोबर आहे का, रेजिस्टन्स मला सांगा रे, बघा बघा मला बघा ही सर्किट आहे, बरोबर आहे का, सर्किट आहे, हे म्हणजे एक तुम्हाला सर्किट दिलेलं आहे किंवा एक तुम्हाला काहीतरी सर्किट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे 5 ओहम आणि तिथं व्होल्टेज लावलंय 10 व्होल्ट, किती लावलंय 10 व्होल्ट. तर बाळांनो मला सांगा रे तिथनं करंट किती फ्लो होईल. आता करंट काढायचा म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे काय रे, करंट इज इक्वल टू काय रे व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे 10, रेजिस्टन्स किती आहे 5, म्हणजे काय होतंय रे 5 दुने 10, 2 एम्पियर करंट आला, किती आला 2 एम्पियर, किती आला 2 एम्पियर. आता बाळांनो हे एक प्रश्न झाला. दुसऱ्या प्रश्नात काय करा, जो रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती 10 ओहम टाका, 10 ओहम. म्हणजे मी काय केला रे रेजिस्टन्स वाढवला, रेजिस्टन्स वाढवला तर काय होतोय रे करंट काय होतोय दुसऱ्यात 10 भागिले बघा व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स, बरोबर आहे का, 10 व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, शून्याला शून्य कटले, 10 भागिले 10 1, कळतंय का, 10 भागिले 10. म्हणजे काय झालं रे जेव्हा मी रेजिस्टन्स वाढवला
जेव्हा मी रेजिस्टन्स वाढवतो सर्किट मधला, म्हणजे कुठेही तुम्ही रेजिस्टन्स वाढवता तेव्हा काय कमी होतं रे? करंट. म्हणजे तो काय करतो? करंटला अडवतो. करंटला काय करतो? अडवतो. काय म्हणतोय मी? करंटला काय करतो? अडवतो. काय म्हणतो? करंटला अडवतो. म्हणजे करंटची व्हॅल्यू कमी करते. बघा इथं रेजिस्टन्स 10 ओहम होता आणि इथं किती होता रे? 5 ओहम. म्हणजे काय झालं रे? तुम्हाला काय झालं? करंट काय झाला? करंट काय झाला? कमी झाला. म्हणजे रेजिस्टन्स काय करतो? करंट, रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होतो. मला एक कळालं की रेजिस्टन्स तुमच्या कुठं पण असू द्या, तुमच्या कुठल्या पण सर्किटमध्ये असू द्या, घरातल्या असू द्या, कुठं पण असू द्या, रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होणार. म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे. मी काय म्हणू? व्यस्त प्रमाणात. समप्रमाणात आहे का रे? बघा बघा आता बघा काय होतंय. हा बघा, समप्रमाणात. समप्रमाणात म्हणजे काय? समप्रमाणात म्हणजे काय? एक गोष्ट वाढली, सपोज ही एक गोष्ट वाढली ए, तर बी गोष्ट पण वाढायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? बी गोष्ट पण ती वाढायला पाहिजे. त्याला म्हणायचं समप्रमाणात. व्यस्त प्रमाण म्हणजे काय रे? व्यस्त प्रमाण म्हणजे काय? एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी, म्हणजे त्याच्या उलट होतं. दोन्ही गोष्टी समान होत असेल, वाढलं तर ही वाढणार, ही कमी झाली तर ही पण कमी होणार. पण इथं काय होतंय रे? ही वाढली की ही कमी होते, किंवा ही कमी झाली की ही काय होते? वाढते. त्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. बरोबर आहे का? त्याला काय म्हणायचं? व्यस्त प्रमाण. म्हणजे मला सांगा रे, इथं काय होतंय रे? जेव्हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू बघा कमी असते तेव्हा करंट काय आहे रे? जास्त आहे. म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स कसे आहेत? व्यस्त प्रमाणात, एकामेकांच्या कसे आहेत? बघा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली, 5 ची 10 झाली आणि करंट काय झाला? 1 झाला. म्हणजे कमी झाला. याच्यापेक्षा हा कमी झाला. म्हणजे काय झालं रे? रेजिस्टन्स जेव्हा वाढला, बाळांनो लिहून घ्या, रेजिस्टन्स आणि करंट हे एकामेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत. जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली, जर रेजिस्टन्सची किंमत वाढली तर करंटची किंमत कमी होते. कळालं? आणि समप्रमाणात ओहमने काय सांगितलंय? समप्रमाणात कोण आहेत? व्होल्टेज आणि करंट. कोण आहेत? व्होल्टेज आणि करंट. जर तुम्ही व्होल्टेज वाढवलं, बघा इथं 10 होतं, इथं 20 करा. काय करा? तेवढाच, रेजिस्टन्स बदलू नका, 5च ठेवा. इथं काय करा? 5 ठेवा. बघा मी काय सांगतो, हे प्रॉब्लेम आला, इथं 2 करंट आला. तुम्हाला व्होल्टेजच्या कशा प्रमाणात आहे? इथं व्होल्टेज 5 ओहमच रेजिस्टन्स ठेवला, व्होल्टेज 20 केलं, व्होल्टेज वाढवलं म्हणल्यावर करंट काय झाला रे? 5 चोक 20 म्हणजे 4 झाला. बघा, व्होल्टेज वाढवलं, व्होल्टेज काय केलं? 20 केलं. बाळांनो बघा, पहिल्या केसमध्ये आपण बघितलं की रेजिस्टन्स कशा प्रमाणात आहे. आता व्होल्टेज आणि करंट समप्रमाणात आपण म्हणतो, ओहमने सांगितलंय, तर ते कसं? बघा इथं 5 ओहम आहे, इथं 10 व्होल्ट लावलेला आहे. ह्या सर्किटमध्ये करंट आला, I = V/R, हे फॉर्म्युला वापरला. व्होल्टेज 10 आहे, रेजिस्टन्स 5 आहे, 2 एम्पियर आला. बरोबर आहे का? आता बघा रे बाळांनो, दुसऱ्या वेळेस काय केलं? 5 ओहम तेवढाच रेजिस्टन्स आहे, पण व्होल्टेज काय केलं? वाढवलंय. व्होल्टेज 20 केलं, म्हणजे 20/5 केला तर 4 एम्पियर करंट आला. 4 किती आला? 4. आधी 2 होता, 4 आला. कशामुळं? व्होल्टेज आधी 10 होतं, 20 केलं, त्यामुळं बघा हा दुप्पट झाला. 2च्या दुप्पट 4 आणि 10च्या दुप्पट 20. म्हणजे दुपटीने जर व्होल्टेज वाढवलं तर दुपटीने काय होतोय? करंट वाढतोय. दुपटीने जर व्होल्टेज वाढवलं, बाळ मी काय म्हणतोय, दुपटीने जर व्होल्टेज वाढवलं तर दुपटीनेच काय होतोय? करंट वाढतोय. म्हणजे ही कशा प्रमाणात सम होत आहे? एक वाढला की दुसरा पण तेवढ्याच प्रमाणात वाढतोय, आणि त्यालाच म्हणतात की करंट आणि व्होल्टेज हे व्यस्त प्रमाणात चेंज होतात. समप्रमाणात, सॉरी समप्रमाणात. कशा? सम म्हणजे सारख्या प्रमाणात. जेवढा हे झालाय तेवढ्याच समप्रमाणात. मग दुसरी नोट लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, व्होल्टेज आणि करंट हे समप्रमाणात चेंज होतात. कसे? समप्रमाणात चेंज होतात. बरोबर आहे का? आता तुम्हाला परीक्षेला कसा प्रश्न असतो? ओहम्स लॉवर. मी तुम्हाला एक सांगतो की ओहम्स लॉवर कसा प्रश्न असतो. बघा, तुम्हाला ओहम्स लॉवर असा प्रश्न असतो की तुम्ही एका हीटरला 400 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. 400 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे डीसी हीटरला. तुम्ही काय केलं? एका डीसी हीटरला काय केलं आहे? 400 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. लिहून घ्या, 400 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. आणि त्या हीटरचा रेजिस्टन्स 5 ओहम आहे. 5 ओहम आहे. तर त्या हीटरमध्ये करंट किंवा विद्युत प्रवाह किती होईल? त्याची किंमत सांगा. बरोबर आहे का? म्हणजे त्याला काय झालेलं आहे? एक हीटर दिलेला आहे. हीटर मध्ये बघा गिवन काय दिलेलं आहे? दिलेल्या गोष्टी.
दिलेलं काय आहे रे, दिलेलं काय आहे, मला काय दिलंय, व्होल्टेज लावलंय, व्होल्टेज किती दिलंय रे, 400 व्होल्ट लावलंय, बरोबर आहे का. रेजिस्टन्स किती दिलाय, 5 ओहम, रेजिस्टन्स किती दिला रे, 5 ओहम. आणि तुम्हाला काय करायचंय, त्यामधनं विद्युत प्रवाह म्हणजे तुम्हाला काय केलंय रे, हे व्होल्टेज दिलंय, व्होल्टेज दिलंय, रेजिस्टन्स 5 ओहम दिला आहे आणि तुम्हाला करंट काढायचा आहे, बरोबर आहे का रे. मग तुम्ही कसं काढणार रे बाळांनो, मी काय सांगतोय तुम्ही कसं काढणार, मग त्याचा काय फॉर्म्युला आहे, त्याचा काय फॉर्म्युला आहे, मी काय सांगतोय त्याचा काय फॉर्म्युला आहे, मग कसं काढायचं रे. मला माहिती आहे ओहमचा सिद्धांत V = IR. मला काय काढायचं आहे रे, करंट काढायचा आहे, बरोबर आहे का, करंट काढायचा आहे. मग तुम्ही करंट काढायचा म्हणल्यावर करंटला एका बाजूला ठेवा आणि हे जे गुणाकारात आहे हे भागाकारात न्या, V/R. काय न्या, जे गुणाकारात असतं त्याला काय होतं रे, इकडे गेल्यावर भागाकारात होतं. मग I = काय झाले रे, व्होल्टेज किती आहे रे, 400 आणि रेजिस्टन्स किती आहे, 5. बघा भाग घालवताना कसा घालवायचा, बघा ह्या दोन गोष्टी करा, 5 85 40 आणि शून्याला 0, म्हणजे करंट किती आला, 80 आला, किती आला, 80, किती आला, 80. मग विद्युत प्रवाह किती होतोय, 80 एंपियर एवढा विद्युत प्रवाह त्या हीटरमधनं होतोय. असे गेल्या वेळेस मी एक क्वेश्चन पेपर बघितला, त्यामध्ये आहे आम्ही क्वेश्चन पेपर बद्दल आपण आहे ना उद्या एक इंटरव्ह्यू ठेवणार आहे, जे की माझा स्टुडंट आहे तो महावितरणमध्ये महापारेषणमध्ये काम करतो, 2017च्या बॅचला झालेला आहे. त्याचा मी आवर्जून त्याला बोलून घेतलेलं आहे की त्यामध्ये कसा अभ्यास करावा, काय करावं, त्याच्यासोबत एक डिटेल डिस्कशन करून मी तुमच्यासोबत शेअर करेल, त्याचा इंटरव्ह्यू शेअर करेल की त्याने प्रिपरेशन कसं केलं, तर काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी कुठनं वाचायला पाहिजे, बरोबर आहे का. आणि आम्ही तर त्याबरोबर मिळून पूर्णपणे सोडून तुम्हाला नोट्स कशा येतील, तुम्हाला कोणत्या चांगल्या प्रकारे देता येईल हे सगळं प्रयत्न करणार आहेत, बरोबर आहे का. पण तुम्ही जर दररोजचे अपडेट पाहिजे असेल तुम्हाला ITI बद्दल, तर आपल्या खाली दिलेल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जाऊन नक्की जॉईन व्हायचं, बरोबर आहे का. आता आपल्याला रेजिस्टन्स आणि हे जे प्रॉब्लेम झाले, आता काही प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देतो त्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर, बरोबर आहे का. तुम्हाला कळालं ओहमचा सिद्धांत आणि ह्याच्यातनं फॉर्म्युले तयार होणार आहे, बरोबर आहे का. व्होल्टेज कळालं, करंट कळालं, बरोबर आहे का रे, बरोबर आहे. आता मला सांगा रे, मला सांगा सिरीज, आता रेजिस्टन्स एक दोन भाषेत कनेक्ट करतात, दोन, एक समांतर म्हणजे पॅरलल. बघा मग मला सांग करायचंय रेजिस्टन्स एक समान रेषेत म्हणजेच सिरीज, काय म्हणतो, सिरीज रेजिस्टन्स आणि पॅरलल रेजिस्टन्स. बघा सिरीज आणि पॅरलल रेजिस्टन्स आपल्याला बघायचं आहे ओहम नंतर. रेजिस्टन्स हे कशामध्ये कनेक्ट करतात, दोन भाषेमध्ये, दोन पद्धतीमध्ये कनेक्ट करतात. रेजिस्टन्सच्या त्यांना वापरायच्या किंवा त्यांना जोडायच्या कोणत्या दोन पद्धतीने जोडू शकतात. रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये जोडू शकतात. रेजिस्टन्सच्या जोडण्याच्या पद्धती लिहा. एक सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडू शकतात आणि एक पॅरलल मध्ये, किंवा ह्यालाच म्हणतात समांतर भाषेत. कशात, समांतर रेषेत. थोडं मराठी इंग्लिश होत असेल तर चालू द्या. सिरीज आणि पॅरलल कळतं रे तुम्हाला, तुम्ही तेवढे हुशार आहेत मला माहिती आहे. फक्त मी इनपुट देतोय तुम्हाला तर सगळं येतंय, तुम्ही ऑलरेडी हुशार आहेत. आणखीन माझ्याकडून काही जास्त मिळतंय का त्याबद्दल तुम्ही सर्च मध्ये आहेत, आणि ती नक्कीच मी देणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण आहेत ना. मग सिरीज मध्ये आपला पहिला जो रेजिस्टन्स कशा प्रकारे कनेक्ट करायचे, सिरीज मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय होतं बघा. सिरीज मध्ये कनेक्ट करणं म्हणजे काय होणं, सिरीज कुणाला म्हणायचं की सिरीज मध्ये झाला रेजिस्टन्स. बघा हा जो आहेत ह्याला दोन बाजू आहेत, ए आणि बी, बरोबर आहे का. ही जी ब्रँच आहे ह्याला काय म्हणायचं, ब्रँच. ही जी ब्रँच आहे ह्याला दोन बाजू आहेत, बरोबर आहे का. ह्या ब्रँचची बघा
ह्या ब्रँचची एक बाजू दुसऱ्या ब्रँचच्या, बघा दुसऱ्या ब्रँचच्या एक ब्रँचची दुसरी बाजू दुसऱ्या ब्रँचच्या पहिल्या टर्मिनलला, बघा. आणि ह्या दोन्ही ब्रँचमध्ये बघा ह्याचं आणि ह्याचं कनेक्शन झालं. ही दुसरी ब्रँच आहे बघा. ही जी ब्रँच आहे इथनं इथपर्यंत त्याला अ म्हणतो आणि ह्याला इथनं इथपर्यंतची जी ब्रँच आहे त्याला ब म्हणतो. जेव्हा ही म्हणजे काय आहेत रे, हे एलिमेंट आहेत. एलिमेंट म्हणजे काय रे, हे घटक आहेत, बरोबर आहे का. सर्किटचे घटक आहेत. तुमच्या जे सर्किटचे घटक आहेत, बरोबर आहे का. ह्या सर्किटच्या जेव्हा सर्किटचे घटक सिरीज मध्ये आहेत, कधी म्हणता तुम्ही, सिरीज मध्ये व्होल्टेज असू शकतं, करंट असू शकतो, रेजिस्टन्स असू शकतात. सिरीज मध्ये घटक एक रेषेत घटक कधी म्हणू शकता. तुम्हाला नीट अंडरस्टँड करून घ्यायचं, नीट समजून घेण्याची गरज आहे. कारण सिरीज मध्ये घटक कनेक्ट केले म्हणजे नेमकं काय केलं. सिरीज मध्ये घटक केले म्हणजे नेमकं काय केलं रे बाळांनो. सिरीज मध्ये घटक केले म्हणजे नेमकं काय केलं तर लक्षात ठेवा, ह्याचा हा जो घटक आहे त्याला दोन टर्मिनल आहेत, दोन त्याच्या बाजू आहेत, ए आणि बी. आणि दुसऱ्याच्या पण काय आहेत बघ, दुसऱ्याच्या बाजू बघा ए आणि बी. आणि ह्याची काय आहे बी. आता सी आणि डी देतो. दुसऱ्याची बाजू काय देतो, सी आणि डी. जेव्हा ह्या दोघांची एक बाजू कॉमन केली जाते, काय केली जाते, एकामेकांना जोडली जाते. बघा ही बाजू बी आणि सी काय केली, थोडी लांबवली आणि एकामेकांना कनेक्ट केली, म्हणजे ही बी आणि सी एकच झाली. बघा बी आणि मी त्याला म्हणतो बी डॅश. म्हणजे ह्या दोन घटकांच्या, बरोबर का, दोन एलिमेंटच्या मध्ये एक कॉमन पॉइंट आहे, बरोबर आहे का. एक त्यांच्यामध्ये कॉमन पॉइंट आहे आणि तो पॉइंट एकामेकांना जोडतोय. जेव्हा अशी परिस्थिती असेल, ह्या दोघांमध्ये एकच कॉमन पॉइंट पाहिजे, जास्त नाही पाहिजे. कसे नाही पाहिजे, जास्त नाही पाहिजे. मग बघा कसं, बघा आता ऑब्झर्व करा. बघा ह्याचा हा पहिला पॉइंट, ह्याचा हा दुसरा पॉइंट. मग ही जो चालू झाला ह्याचा हा पहिला पॉइंट आणि ह्याचा हा दुसरा. मग ह्या दोघांमध्ये एकच कॉमन आहे ना, एकच. कळतंय का, एकच. आता तुम्ही म्हणता हा सर कॉमन म्हणजे कसं, आता बघ रे बाळा, हा बघा आता मला सांगा रे, बघा या आणि या घटकामध्ये किती कॉमन पॉइंट आहेत रे. याचा आणि याचा एक, ह्या दोघांचा आणि ह्याचा एक, बरोबर आहे का. कळतंय का. ह्या खालच्याचा एक, ह्याचा एक आणि ह्याचा एक. किती जण मिळले, तिघ जण मिळले. एका पॉइंटला किती जण मिळले, तिघ जण. म्हणजे ते कसे आहेत रे, ते कसे आहेत मला सांगा रे, ते कसे आहेत. ते एका रेषेत आहेत का, नाही. ज्या पॉइंटला फक्त दोघं जण मिळत असते, किती, ज्या पॉइंटला फक्त किती जण मिळत असतात, दोघं जण मिळत असतात, तेव्हा त्या दोघांमध्ये एक कॉमन पॉइंट असतो. दोघांमध्ये काय असतो, एकच. ह्या दोघांमध्ये बघा इथं तिघ आहेत आणि तिघात एक कॉमन पॉइंट आहे, तर ते कसे आहेत, एक रेषेत सिरीज मध्ये आहेत का, नाही. ह्या जेव्हा दोघांमध्येच एक कॉमन पॉइंट असतो तेव्हा त्याला म्हणायचं सिरीज मध्ये. बघा बाळांनो, ह्या दोघांमध्ये एक कॉमन पॉइंट आहे, ह्या दोघांमध्ये एक आहे, ह्या दोघांमध्ये एक आहे आणि ह्या बघा इथं काहीच नाही, संपलं म्हणायचं, बरोबर आहे का. म्हणजे ही एक रेषेत किंवा सिरीज मध्ये कनेक्ट केले. कशात कनेक्ट केले, सिरीज मध्ये कनेक्ट केले. आणि ह्यांना आता सिरीज मध्ये काय केले, सिरीज मध्ये कनेक्ट केले. तर कसं आहे रे, R1 R2 R3 आणि R4, बरोबर आहे का. हा चला मी काय सांगत होतो रे, सिरीज मध्ये रेजिस्टन्स म्हणजे दोन एलिमेंट मध्ये किंवा दोन घटकांमध्ये एकच कॉमन पॉइंट असला पाहिजे आणि दोनच घटक एका पॉइंटला कनेक्ट झाले पाहिजे, त्याला सिरीज म्हणतात. साध्या भाषेत बघा कळालं. म्हणजे